सो हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही खूप बरे असतील. सो गाईज, आजचा टॉपिक आपला हे आहे की आज आपल्या मंडळातली पूजा आहे सत्यनारायणची आणि संध्याकाळी भंडारा. तर सगळ्यांनी नक्की या आमच्या मंडळात आणि सगळ्यांनी लाभ घ्या. तर आज काय काय होणार आहे आणि काय नाही होणार हा तुम्ही पूर्ण ब्लॉग एंडपर्यंत बघा. आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया. चला, आता मी मंडळात चाललेली आहे. काय काय होतंय आणि काय नाही होते, पूजाची तयारी कुठपर्यंत आली, सगळं तुम्हाला बघायला भेटेल या ब्लॉग मध्ये. तर नक्की लाईक, शेअर, कमेंट विसरू नका. सो मंडपात आलेली आहे. आज पूजा स्टार्ट होणार आहे आता थोड्याच मिनिटात. तर तुम्हाला दाखवते तयारी काय काय चालू आहे. जेवण बनवायची तयारी चालू आहे आणि खास आहे टिटवाळ्यातला बोलवलंय. नमीवस्य सुखमिडा प्रप्रदातारं तारिकूर्जं नो धेहि द्विपदे चतुष्पदे नाभ्या आसीदन्तरिक्षगुं शिष्टौद्यौः संवत्तः पद्भ्यां भूमिर्विसः श्रोत्रात् तथा लो. सत्यनारायणचा प्रसाद बनवायला स्टार्ट करतोय. सत्यनारायणचा प्रसाद बनवतोय. आता तुम्हाला दाखवते मी काय काय होतंय काय नाही. मावशी पीठ मळतीये, डेकोरेशन करतोय. पूजाची तयारी. थोड्याच मिनिटात आता पूजा चालू होतीये. मंडळातले पोरं मस्तपैकी बघा. आम्हाला थकलेले आहे लोक, खूप मेहनत केली आहे लोकांनी. सगळे वडापाव खातात ते सगळे. सगळ्यांचं दाखवते. हे पूजाला बसतात ते. श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा, ऐक सत्यनारायणाची कथा. मुकुराजा होता महाथोर, तयाची पत्नी होती सुंदर. नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी. आले एक नौका त्याच मार्गानी, नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी. होती व्यापारी साधू बाण्याची, रीत पाहण्यास आला पूजनाची. उल्का मुकुत्यास बोले ऐकावे, व्रत नारायणाचे आचरावे. मनोइच्छित फळ मागावे, चरणी श्री हरीच्या लागावे. घराशी आला वाणी. सो मी तयार झालेली आहे आता. कसा वाटतोय लुक माझा? म्हणजे तब्येत खराब वाटत होती म्हणून साधा सिंपलच केला. मला बरं नव्हतं, मी दिवसभर तिथंच होती मंडळात. तर भंडाऱ्याचं खूप काही पूजा केली. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता मी चालली आहे भंडाऱ्याला. तर आता मी मंडपात चाललेली आहे थोड्याच मिनिटात. तर आता मी तिथं काय होतं आणि काय नाही, भंडारा चालू झाला की नाही झाला, कोणते कोणते गेट्स येतात ते. आज मला जरा पण मूड नाही.
म्हणून वाण्यान पती पत्नीला झाली जाण कन्या ही झाली त्या सुरूपवान कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा जाईना कधी वृथा ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधू वाण्यान लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटान दूत कांचन नगरी धाडीला वर एक वैश्य पुत्र ठरविला केले हो कन्यादान बापान विवाह पार पडला बंटी दादा 10 दिवस हा खूप मेहनत करतो खूप आज आहे परसात वाटतं बघा 10 दिवस झोपला नाही जेवला नाही खूप मेहनत केली त्याने